अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. आता रामनवमी झालेली आहे, पण पौर्णिमेपर्यंत अजून रामायण आपलं अखंड आपलं म्हणजे त्याच्यात उरकलं तर आपण उरकणार आहोत. पण बघूया आता. श्रीरामाचा काल जन्म झालेला आहे आणि तो छोटासा सावळा राम ह्यांनी मला म्हणायचे तुलसीदासांनी त्याची खूप बाललीला असे छान वर्णन केलेले आहेत. जसं श्रीकृष्णाने विश्वरूप दाखवलं तसंच त्यांनीसुद्धा त्यात विश्वरूप दाखवल्याचा एक प्रसंग आहे रामचरितमानसामध्ये. तो सहज आठवला म्हणून तो छोटासा 2 मिनिटाचा प्रसंग सांगते आणि मग हे गदिमांचं गीत घेऊया. कौसल्या एकदा रामाला पाळण्यात निजवते. तर तो लहानच असेल, म्हणजे 7-8 महिन्याचा असेल किंवा 8-9 महिन्याचा असेल. आणि ती तिकडे खऱ्या रामाला म्हणजे तिच्या आराध्य देवाला नैवेद्य वगैरे छान करते, नैवेद्य दाखवते आणि पुन्हा आपल्या आपल्या कामाला लागते. किंवा कदाचित थोडा मोठा असेल, तो 2 वर्षाचा असेल. आणि मग हा नाही, पण पाळण्यातच येऊन बघते म्हणल्यावर 2 वर्षाचं मूल काही एवढं पाळण्यात झोपत नाही. तर तो आता परब्रह्मच आहे, तो बाळ तिथून उठतो आणि त्या प्रसादाकडे जातो, जसं नामदेवांनी खाल्लंय तसं. आणि हा तो प्रसाद खात बसतो, नैवेद्य खात बसतो. तर कौशल्याला एकदम आठवण होते, अरे आपण बाळाला झोपवले, बघूया पाळण्यात. तर पाळण्यात बाळच नाही. मग आता काय करायचं? इकडे येऊन बघते तर तिथेही काही नाही, पुन्हा तो पाळण्यात गेलेला. आणि मग तिच्या लक्षात आलं की अरे हा प्रसादही इथलं संपलेला आहे, नैवेद्य. परत इकडं बघते तर पुन्हा पाळण्यात बाळ नाही, पुन्हा तिकडं बघते तर तो खात असतो. म्हणजे अशा गमती बालपणीच्या ज्या त्याच्या लीला सांगितलेल्या त्या. किंवा मग एकदा तोही असं सगळं तोंड उघडून आईला सगळं विश्वरूप दर्शन दाखवतो. तशी लहानपणीची हे आहे की हा प्रासादामध्ये श्रीराम दिसा माझी वाढत होता आणि आता थोडा चालू लागायला होता आणि बोबडं बोबडं बोलत होता. तर महाराणी कौसल्या सगळ्या भगिनी समान असलेल्या आपल्या सवतींना, बरं का, आता त्या सवती होत्या पण कधी तशा त्या सवतीसारख्या राहिल्या नाहीत. सुमित्रा आणि कौसल्या तर प्रेमळच होत्या, प्रश्नच नाही. आणि आत्ताच पाहिलं काल जसं तसं कैकेयीसुद्धा तशी मुळात चांगली होती. रामाचं तिच्यावर आणि तिचं रामावर आत्यंतिक प्रेम होतं. तर त्यामुळं कौतुकानं त्यांचे ते सगळे हे सांगत राहायचे, छान चर्चा चालायची. तर हे जे गीत आहे ते बघा. आता थोडं संस्कृतही म्हणून दाखवते आणि हे पण सांगते. गदिमांनी म्हणजे त्यांना आधुनिक काळातले वाल्मिकीच म्हणलेले आहेत. म्हणजे सगळं रामायण फक्त 52 गीतांमध्ये इतकं सुंदर बसवलेलं आहे आणि सगळे जेवढे भाव आहेत किंवा जेवढी महत्त्वाची वर्णन आहेत, वैशिष्ट्ये आहेत, ती सगळी त्या काव्यामध्ये त्यांनी आणलेली आहेत. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळांना येतो, निळ्या कमळांना येतो. म्हणजे त्याला लावलेलं जे काही उटी बिटी आहे त्याचा सुगंध या ह्यांना येतो, कमळांना येतो. संस्कृतमध्ये म्हणतायत कवी, श्याम रामचंद्रोमेयम मदंके करोति स्नानम, मदंके करोति स्नानम. अष्टगंधगंधोपेतं विराजते नीलं कमलं, विराजते नीलं कमलं. म्हणजे हा सावळ्या रंगाचा आणि निळं कमळही तशाच रंगाचं असतं. तर त्यामुळं याच्यामुळं ते कमळ शोभून दिसतं, असं छान सांगितलं. सावळा ग रामचंद्र माझ्या हातानी जेवतो, माझ्या हातानी जेवतो. उरलेल्या घासासाठी थवा राघूंचा थांबतो, थवा राघूंचा थांबतो.
म्हणजे लहानपणापासून आपल्यातलं दुसऱ्यांना द्यायचं आणि तेही पशुपक्ष्यांवर प्रेम हे त्याचं दिसून येतं. श्याम राम चंद्रो मेयम करेण मेष्णाती ग्रासम करेण मे ग्राशनाती ग्रास अश्नाती असं पण तो त्यांनी अवग्रह घेतल्यामुळं मे लांबवायचा आणि स्नाती असं म्हणायचं. करेण मे स्नाती ग्रासम करेण मे स्नाती ग्रासम प्रतीक्षते शुकवृंदमिदं प्रतीक्षते शुकवृंदमिदं सेवनाय शेषं कमलं सेवनाय शेषं कमलं. उरलेल्या घासासाठी किती छान म्हणलेलं आहे. सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो रत्नमंचकी झोपतो त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो चंद्र आभाळी लोपतो. श्यामराजचंद्रो श्याम रामचंद्रो मेयं रत्नतल्पमधिशेतेयं रत्नतल्पमधिशेतेयं विलीयते चंद्रो गगने वीक्षलज्जयानन्वेतं वीक्षलज्जयानन्वेतं. म्हणजे चंद्राला सुद्धा लाज वाटते त्याच्या सौंदर्यापुढं आणि तो लपून बसतो. सावळा ग रामचंद्र चार भावात खेळतो चार भावात खेळतो हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो नीलमणी उजळतो. श्याम रामचंद्रो मेयं बंधुभिस्सह रमते साकं बंधुभिस्सह रमते साकं. शुभ्रहीरखाणांमध्ये द्योतते सुनीलं रत्नं द्योतते सुनीलं रत्नं. सावळा ग रामचंद्र करी भावंडासी प्रीत करी भावंडासी प्रीत थोर थोरानी शिकावी बाळाची या बाळरीत बाळाची या बाळरीत. श्याम रामचंद्रो मेयं बांधवेषु कुरुते स्नेहं बांधवेषु कुरुते स्नेहं महाजना अपि शिक्षेयु बालरामचंद्राचरणं बालरामचंद्राचरणं. त्याचं शिक्षण घ्यावं इतरांनी मोठ्यांनी. सावळा ग रामचंद्र त्याचे अनुज हे तीन त्याचे अनुज हे तीन माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण चार अखंड चरण. श्याम रामचंद्रो मेयं तस्य चैतदनुजत्रितं त्रितयं तस्य चैतदनुजत्रितयं भाग्यरूप श्लोकस्यैतत् ममाखण्डचरणचतुष्कं ममाखण्डचरणचतुष्कं. सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण करी बोबडे भाषण त्याशी करीता संवाद झालो बोबडे आपण झालो बोबडे आपण. श्याम रामचंद्रो मेयं भाषते किमप्यस्पष्टं भाषते किमप्यस्पष्टं. बोबडं भाषणला त्यांनी अस्पष्ट शब्द म्हणलेले. तेन संवदन्तश्च वयं तेन संवदन्तश्च वयं शब्दमुच्चरामो स्पष्टं शब्दमुच्चरामो स्पष्टं. आपल्याला मोठ्या माणसाला लहान मुलांबरोबर बोबडं बोलायला फार आवडतं आणि आपण त्याच्यासारखं बोलतो तर ती तेच सांगते. सावळा ग रामचंद्र चंद्र नभीचा मागतो चंद्र नभीचा मागतो रात जागवतो बाई सारा प्रासाद जागतो सारा प्रासाद जागतो. श्याम रामचंद्रो मेयं कांक्षते नभस्थं चंद्रं कांक्षते नभस्थं चंद्रं क्रीडता निशायां मुना
प्रजागर्ति सकलं भुवनं, प्रजागर्ति सकलं भुवनं. सावळा ग रामचंद्र, उद्या होईल तरुण, उद्या होईल तरुण. मग पुरतावर शेल, देवकृपेचा वरुण, देवकृपेचा वरुण. त्याच्या तरुण होण्याची ती वाट बघती आणि देवाची कृपारूपी वरुण हा वर्षेल जेव्हा हा तरुण होईल तेव्हा. श्याम रामचंद्रो मेयम, युवा चिरात भविता नूनम, युवा चिरात भविता नूनम. तदा वरुण देव करुणां, तदा वरुण देव करुणां. प्रवर्षिष्यतीहं यत् प्रवर्षिष्यतीह यथेष्टं, प्रवर्षिष्यतीह यथेष्टं. सावळा ग रामचंद्र, सावळा ग रामचंद्र, सावळा ग रामचंद्र. श्याम रामचंद्रो मेयम, श्याम रामचंद्रो मेयम, श्याम रामचंद्रो मेयम. धन्यवाद. आता आपल्याला रामरक्षा उरलेला भाग पाहायचा आहे. काल कितीपर्यंत आलो होतो? 23 का 24? 22 पर्यंत आलो होतो. चला, सगळ्यांना आवडलं ना? छान आहे ते गीत. तर शिरोमेपासून अखिलम वपूपर्यंत सगळं झालेलं आहे. रामलक्ष्मणांची सगळी वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. आणि आता 22व्यामध्ये सांगतायत, रामो दाशरथी शूरो, लक्ष्मणानुचरो बली. काकुत्स पुरुष पूर्ण, कौसल्ययोरभुत्तमहा. तर राम म्हणजे राम, तो कसा आहे? दाशरथी आहे, म्हणजे दशरथांचा पुत्र आहे. आणि शूरो म्हणजे शूर आहे, एकट्याचंच वर्णन केले त्यात. पण कसा आहे? लक्ष्मणानुचरो बली. लक्ष्मणानुचर म्हणजे लक्ष्मण त्याचा अनुचर आहे, त्याच्या मागोमाग सारखा जाणार आहे. पण काही जण असं म्हणतात की ज्याच्या मागोमाग लक्ष्मण जातो असा अर्थ घेण्यापेक्षा अनुसंचरण याचा अर्थ मागून जाणे असा जरी असला तरी श्लोकामध्ये अनुचर असा आहे, त्याऐवजी अनुसर असा शब्द असता तर मागोमाग जातो असा अर्थ झाला असता. आणि अनुचर याचा अर्थ एक सेवक असाही होतो किंवा सोबती असाही होतो. छान असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे आपण अनुचरच आहे, रामरक्षेत अनुचरोच म्हणलेलं आहे. अनुचर हा म्हणजे सेवक. अगदी सेवकाचीच त्यानं भूमिका केली ना 14 वर्ष. कधीही तो झोपला नाही. राम जे सांगल किंवा रामाला जे जे वेळेला पाहिजे, खरा सेवक या लक्ष्मणासारखा पाहिजे असं आत्ता माझ्या मनात आलं. आपल्याला सेवकांना सांगावं लागतं, अरे मला आता पाणी दे, म्हणजे सांगते जे अगदी त्यांच्यावर अवलंबून असतात ते. चहा दे म्हणले की तो चहाच देणार, पण मग त्यात साखर घालू का नको हे नाही विचारणार. आणि मग त्यांना जर साखर नको असेल तर हा भरपूर साखरेचा आणणार. असं गमतीनं म्हणते मी. पण अनुचर म्हणजे सेवक असा पाहिजे की त्याच्या मनात काय आहे हे त्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून सोबती, अर्थात सोबती पण छान विशेषण आहे की सतत सोबत राहणारा असा लक्ष्मण ज्याचा सेवक आहे. आणि बली म्हणजे बलवान, सामर्थ्यवान. आता मूळ शब्द आहे बलवत, आणि त्याच्यावरून बलवान हे त्याचं प्रथमेचं रूप होत असतं की सामर्थ्यवान आहे. आता हा राम असा आहे की दाशरथी आहे, जे दशरथांचा पुत्र आहे. आता काल परवा आपण पाहिलेलं होतं की रघुवर्ण जी विशेषण असतात त्यावरून रघुकुळाचं वैशिष्ट्य सांगितलं जायचं. आता इथे पहिल्यांदाही सांगितलेलं आहे मस्तकाचा, म्हणजे शिरोमे राघव पातू भालम दशरथात्मजा. तर बाळाचं माझ्या दशरथाचा पुत्र माझं रक्षण करू म्हणलं होतं. तसं इथे दाशरथी हा शब्द आलेला आहे. आणि काकुत्स्थ, आता प्रत्येक शब्दामध्ये खूप अर्थ भरलेला आहे. काकुत्स्थ हे विशेषण कुणाला ते म्हणता येत नाही, काहीतरी वेगळंच म्हणतात. ककुत्स्थ तरी म्हणतात,
किंवा वेगळं काहीतरी बोलतात, तर काकुत्सचा अर्थ लक्षात घ्या. मूळ आहे ककुत्स, त्यांचं जे कुळ आहे ते ककुत्स नावाचं होतं. आणि त्या ककुत्स्थ कुळामध्ये जन्मलेला किंवा त्या वंशात जन्मच घेतलेला असा जो सूर्यवंश आहे, म्हणजे आपण जसं गीतेत शिकतो की मनूला पहिल्यांदा सांगितलं वैवस्वताला वगैरे, तेच इथं पुनरावृत्ती आहे की वैवस्वत मनू हा पहिला सूर्यवंशातला पुत्र असतो आणि त्याला 9 मुलगे आणि 1 मुलगी अशी 10 अपत्य होती. त्यातला इक्ष्वाकू हा ज्येष्ठ पुत्र होता. हा अयोध्येचा मूळ, म्हणून इक्ष्वाकू वंश पण म्हणतात किंवा सूर्यवंश पण म्हणतात. आणि या इक्ष्वाकूला 100 पुत्र झाले होते, पण त्यातले 3 प्रख्यात होते किंवा महत्त्वाचे होते, प्रसिद्ध होते. एक आहे दंड. दंड हा वनाचा, म्हणून त्याच्यावरून दंडकारण्य जे नाव पडलेलं आहे ते म्हणजे अरण्याचा राजा होता, वनाचा राजा होता, म्हणून त्याचं जे अरण्य ते दंडकारण्य आपण जे म्हणतो ते. मग अभियान इथं भाऊसाहेब थोरातांनी सुरू केलं होतं, दंडकारण्य अभियान. आता वास्तविक हा भाग काही अगदी दंडकारण्याचा नाही, पण त्यावेळची जी संकल्पना होती ती त्यांनी इथं आणण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये आता नंदाताईंना माहिती असेल, मी ज्या वेळेला NCCत होते त्यावेळेला कौंडिण्य सरांनी आम्हाला अशा मोठ्याल्या पिशव्या भरून बिया दिल्या होत्या, म्हणजे 10,000 बिया दिल्या होत्या. आणि माझ्याबरोबर मुली असतील 50. तर आम्हाला त्या करे घाटात जा सांगितलं, आणि जाता जाता जे 2-3 डोंगर पालथे घालायचे, तर वाटेवर प्रत्येकाजवळ बिया दिल्या होत्या आणि त्या टाकत जा, म्हणजे अशा पेरायची गरज नाही. पाऊस पडण्यापूर्वी गेल्यामुळं त्या बिया आपोआप रुजल्या जाणार आणि तेवढी 10,000 झाडं येणार, अशी त्यांची संकल्पना. ते खऱ्या अर्थानं दंडकारण्य. आता जिथं श्रीरामांनी खरं राक्षसाचा नाश केला, खरं पण दंडकारण्यातच राहत होता, तर ते हेच वन आहे. आणि पहिला दंड राजा, दुसरा निमी. तर निमी हा विदेह देशचा राजा होता आणि तिसरा प्रमुख म्हणजे विकुक्षी नावाचा, तर हा अयोध्येचा राजा राहिला होता. आणि विकुक्षीचा पुत्र पुरंजय, त्याने इंद्राला दैत्याबरोबर झालेल्या युद्धात मदत केली होती. मग इंद्रानं काय केलं, बैलाचं रूप घेतलं. ककुत्स नाव का पडले हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर इंद्रानं बैलाचं रूप घेतलं आणि त्या पुरंजयाला आपल्या वशिंडावर बसवलं. म्हणजे जसे घोड्यावर बसून स्वारी करायचे ना, तशी पहिला हा राजा आहे की ज्यांनी त्या वशिंडावर बसून बैलाच्या स्वारी केलेली आहे, दैत्यांशी युद्ध केलं आहे आणि त्यांच्यावर विजय मिळवलेला होता. म्हणून त्याचा सगळ्या दैत्यांचा त्यांनी निपात केला. तेव्हापासून हा पुरंजय हा काकुत्स्थ या नावानं ओळखला जायला लागला. आणि मग त्याच्या पुढचे जे सगळे राजे त्यांना काकुत्स्थ, वास्तविक तिथे ककुत्स्थ म्हणायला पाहिजे. ककुदी तिष्ठती ती ककुत्स्थ, म्हणजे तो पुरंजय हा ककुत्स्थ आणि त्याच्या वंशातले सगळे ते काकुत्स्थ अशा नावानं प्रसिद्ध झाले. आणि काकुत्स्थापासून 6वा श्रावस्थ, त्याचा नातू कुशलाश्व, त्यानं धुंदू नावाच्या राक्षसाला मारलं म्हणून त्याला धुंदुमार म्हणायचे. तिथून 8वा युवानाथ, याचा पुत्र मांधाता सगळ्यांना माहिती आहे. त्यानं 100 अश्वमेध यज्ञ केले, एक राजसूय यज्ञ केला आणि एवढे यज्ञ केले त्याला 3 पुत्र, एक पुरुकुत्स, अंबरीष आणि मुचुकुंद. आणि पुरुकुत्सापासून पुढे 7 राजे झाले. सगळी रामायणात इतकी वंशावळ सांगितलेली बघा. त्यानंतर 3 राजे प्रसिद्ध झाले, त्रय्याक्षण, त्रिशंकू आणि हरिश्चंद्र. त्रिशंकूला विश्वामित्रांनी बघा दुसरी प्रतिसृष्टी निर्माण करून दिली होती. आणि या हरिश्चंद्रापासून 6वा बाहू, त्याचा पुत्र सगराची सगळ्यांना कथा माहिती आहे. या सगर राजानं जेव्हा अयोध्येचं वैभव पुन्हा मिळवलं, त्याचा पुत्र अंशुमान आणि त्याचा पुत्र भगीरथ. आणि भगीरथानं मग ते सगरांना सगळ्या मृत्यू पावल्यामुळं गंगा ह्याच्यावर आणली, पृथ्वीवर आणली. आणि भगीरथानंतर दिलीप हा 16वा राजा. आणि दिलीपाचा पुत्र रघु, काल परवा मी जो रघुचा पराक्रम सांगत होते तो. आणि रघुचा पुत्र अज आणि अजाचा पुत्र दशरथ आणि मग दशरथाचा प्रभू रामचंद्र. अशी ही काकुत्स्थ म्हणजे ककुत्स्थ वंशाची
त्याच्यामध्ये जन्माला आलेल्या सगळ्या काकुत्स्थांची एवढी सगळी, तरी इथं कमी सांगितलेलं आहे. मी जो प्रोजेक्ट लिहिला होता त्याच्यामध्ये निमी म्हणजे इकडे जनकाचं पण सगळं सांगितलं जातं, पूर्वज सगळे, आणि इकडे दशरथाचे सांगितले झाले. तर या सगळ्याबद्दल विवेचन करत असताना दशरथाच्या पूर्वजन्माबद्दलचा संदर्भ आलेला होता. आणि जन्मजन्मांतरातला म्हणजे त्याच्यात त्यानं जी प्रचंड उपासना केली होती ती तपश्चर्या केल्यामुळं राजा हा दशरथ झाला होता. आणि काकुत्स्थ राजाला इंद्राने मदतीला बोलावून घेतलं, त्याप्रमाणे दशरथाला सुद्धा घेतलं होतं. आणि म्हणून जो आपण उल्लेख ऐकतो की कैकेयी त्याच्याबरोबर युद्धात होती, अत्यंत शूर होती बरं का. कैकेयीचं कॅरेक्टर जर सगळं वाचायचं झालं तर हे सगळे पूर्वीचे संदर्भ पाहिले पाहिजेत. आणि मग कैकेयीनं राजाचं निखळून पडलेलं रथाचं चाक ते स्वतःच्या बाहूंच्या हाताच्या आधारानं सावरून दशरथाला मदत केली होती. आणि त्यावेळी राजानं कैकेयीला हे 2 वर दिलेले होते. तेव्हा किती कौतुकाची गोष्ट आहे, होय, काही साधी गोष्ट नाही आहे. आता पुढचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे की ते 2 वर ती म्हणते मला आत्ता नका देऊ, वेळ आल्यानंतर मी मागून घेईन. आणि तिला आत्ताबरोबर ते वेळ आली आणि मागायची वेळ आली. अर्थात सगळ्या राजांना काकुत्स्थ म्हणायला लागले. आणि अशा पराक्रमी दशरथाच्या पोटी स्वयंभू मनू असताना भगवंतांनी दिलेल्या वरदानाप्रमाणे राम हा रामरूपानं जन्म पावलेला आहे. पूर्वीचे हे काश्यप आणि अदिती ज्यांच्या पोटी वामनाचाही जन्म झालेला आहे, त्यांनी तेव्हा म्हणलेलं होतं की तू माझ्या पुन्हा पोटी जन्माला ये. त्यांनी पुढच्या जन्मामध्ये येऊ. आणि मग पुढच्या जन्मात दशरथ आणि कौसल्या हे तेच अदिती आणि काश्यप होते. तर आपली मूळ श्लोक पुन्हा बाजूला राहील. काय होता श्लोक? रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थ पुरुष पूर्ण कौसल्येयोरभूत्तमः. आता पुरुष आणि पूर्ण एवढी 2 विशेष आणि कौसल्य एवढी 3 विशेषणं राहिली. आता पुरुष कोणाला म्हणतात? पुरी शेते इति पुरुष हा, म्हणजे पुरुषामध्ये स्त्रीचाही समावेश होतो, हे नेहमी लक्षात ठेवा. पण इथे पुरुष हा परब्रह्मवाचक पण वापरलेला आहे की सर्व व्यापक परमात्मा. कारण आपण पुरुष प्रकृती ही पाहिलेली आहेत ना. आता ज्ञानेश्वरीतही पाहिले, अमृतानुभवमध्येही आहे, चांगदेव 65तही होतेच. तर हे पुरुष हे तत्व मानलेलं आहे सांख्याने. आणि पुरुष म्हणजेच परमात्मा किंवा परब्रह्म. आणि पुरुष सुक्तामध्ये सुद्धा जे पुरुषाचं वर्णन आहे ते परब्रह्मच. सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात. त्याची शीर्ष म्हणजे हजारो मस्तकं आहेत, हजारो चरण आहेत, हजारो हात आहेत, असा हा सर्वव्यापी परमेश्वर, जे आपल्याला 15व्या अध्यायातही थोडंसं रूपक पाहायला मिळतं. आणि पुरुष सुक्तामध्ये हे परब्रह्मरूपच पहिल्याच रुचेत, म्हणजे ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात असं ते ठेक्यात म्हणायचं असतं. नंदाताईंना मिळते, आपल्या इथे जेडी कुलकर्णी म्हणून होते, आणि त्यांनी हे पुरुष सूक्त सगळ्यांना शिकवायला सुरुवात केली होती. तर आम्ही सुद्धा त्यांच्याकडे जात होतो तेव्हा त्यांनी शिकवलं होतं. आणि ते म्हणले होते की स्वरामध्ये अजिबात चढ उतारात काही गडबड करायची नाही, चूक करायची नाही, अशा पद्धतीनं ते सूक्त म्हणता आलं पाहिजे. आपल्याला आत्ता मी सांगितलं तसं सहस्रपात, पात म्हणजे पाय, आणि सभूम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम, सगळी भूमी व्यापून तो 10 अंगुळ उरलेला होता. उघडच असते हो पण माझा क्लास चाललाय. नाही बसा तुम्ही. नाही एक सर आले कॉलेजचे, आणि आम्ही दार उघडच ठेवतो पण लक्षात येत नाही लोकांच्या. तर आता हा पुरुष कसा आहे पुरुष सुक्तातला? तर हजारो मस्तकं, हजारो डोळे, हजारो पाय धारण करणारा असा हा पुरुष विश्वाला म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडाला व्यापून 10 अंगुळे म्हणजे 10 बोटं पुरून उरलेला आहे.
आणि असा हा दशांगोळे उरलेला पुरुष म्हणजेच अनंत शेषशक्ती विश्वाधार बनली. आणि याचं सविस्तर वर्णन हे पुरुष सूक्तात बरेच आहेत मंत्र. तर ते पूर्ण जेव्हा सहस्र म्हणजे हजार आणि पात म्हणजे पायासाठी शब्द वापरले. पाद आहे ना, पाद म्हणजे पाय, पण तिथे तो त झालेला आहे. त्यांच्या भाषेत त्यांनी तो पात म्हणलेला आहे, सहस्रपात. तर सहस्राक्ष कळतं आपल्याला, सहस्र डोळे, सहस्र शीर्षा म्हणजे सहस्र मस्तक, डोकं, मस्तके, आणि सहस्रपात म्हणजे हजारो पाय. म्हणजे सगळंच हजारो ना, हजार डोकं म्हणल्यानंतर त्याच्या दुप्पट सगळं असणार आहे. त्याच्याकडे दुप्पटच असतील ते पाय, पण पाय मात्र हजारो आहेत. आणि हे सगळं त्या पुरुष सुक्तामध्ये वर्णन आहे. आणि स्वयंभू मनुला रघुवंशात मी तुझ्या पोटी जन्माला येईल असंही वरदान देणारा हा आदिपुरुष हाच राम आहे. आणि तीच अनंत शेषशक्ती म्हणजे पण रामच आहे. किंवा हा पुरुष पूर्ण म्हणून गौरवला आहे. किंवा शांतीपाठ जो आपण म्हणतो, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आता ओम हे सच्चिदानंद स्वरूप आपण सगळीकडे ओम हे उच्चारण करत असतो. निर्गुण परब्रह्मासाठी वापरलं जातं. आणि पूर्णम अदहा, अदहा म्हणजे परब्रह्म पूर्ण आहे आणि परिपूर्ण आहे. आणि पुढं म्हणलेलं आहे पूर्णम इदम, इदम म्हणजे पण हे, म्हणजे हे सगळं विश्व कसं आहे, पूर्ण आहे. आणि पूर्णात पूर्णम उदच्यते, पूर्णात म्हणजे या परब्रह्मातून, या पूर्ण परब्रह्मातून पूर्णम उदच्यते म्हणजे हे पूर्ण ब्रह्म, पूर्ण विश्व निर्माण झालं. आणि पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्णस्य म्हणजे या पूर्णाच्या मधून, आता पूर्णस्य ही षष्ठी आहे खरं, पण पूर्णाचाच काही भाग घेऊन पूर्णम आदाय तो काय केलं, पूर्णम एव अवशिष्यते, थोडासा पूर्णातलाच भाग काढला. आणि पूर्ण म्हणजे आपण करतो पोळीचं ते नाही, पूर्ण त्याच्यातून काही भाग घेतला आणि हे विश्व निर्माण केलं. पण तरीसुद्धा थोडा भाग काढला, तरीसुद्धा त्यातनं तेवढा भाग निघाला म्हणजे वजा केला, तरीसुद्धा पूर्णम एव अवशिष्यते, पुन्हा ते सगळं पूर्ण जसेच्या तसंच राहतं. कारण त्यातला एवढासा अंश गेला म्हणून ते अपूर्ण राहत नाही. म्हणजे ते पूर्ण ब्रह्म का म्हटलं जातं, तर पूर्णात पूर्णम उदच्यते, त्याच्यातून थोडं काढून घेतलं तरीसुद्धा ते तसंच शिल्लक राहतं, असं हे आहे. तर आपण श्लोकामध्ये काय म्हणलेलं आहे, काकुत्स्थ पुरुष पूर्ण. हां, आणि पुढचं विशेषण आहे कौसल्येय. हा जसं पहिल्यांदा म्हणलं दाशरथी, तसाच कौसल्येचाही उल्लेख केलेला आहे की कौसल्येचा पुत्र कौसल्येय हा रघुत्तम हा. आणि पुन्हा रघुवंशाचा उल्लेख केलाच आहे की रघुंमधला उत्तम, रघुवंशातला उत्तम. कारण रघु हा त्यातला श्रेष्ठ होताच, पण रघु श्रेष्ठ होता म्हणून त्याला वंशालाच रघुवंश म्हणायला लागले. आणि कालिदासानं रघुवंश हे महाकाव्य 20 सर्गांचं भलं मोठं काव्य लिहिलेलं आहे. त्यात सगळ्या राजांचा उल्लेख केलेला आहे, त्यांच्या पत्न्यांचा, राण्यांचा, त्यांच्या सगळ्या कार्याचा, सगळ्याचा उल्लेख, या सगळ्या अगदी प्रेमळ ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर असा हा रघुत्तम राम. आणि कौसल्येचा पुत्र कौसल्येयो रघुत्तम हा. एवढी सगळी त्याची विशेषणं आपल्याला सांगितली. आता हा कसा आहे, पुढचा श्लोक आहे ना, वेदांत वेद्य यज्ञेश, वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तम हा. जानकीवल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रम हा. त्या श्लोकाचा अर्थ कळला ना. आता वेगवेगळ्या शब्दांचे सांगितल्यावर एकत्रित पुन्हा सांगायची गरज आहे नाही. हां, आता पुढचं बघा, वेदांत वेद्य हा कसा आहे, वेदांत वेद्य. आता वेदांत कशाला म्हणतात, तो वेदाच्या अंतिम भाग जे जे काही सगळं वाङ्मय तयार झालं त्याला वेदांत म्हणतात. म्हणजेच सगळे लोक उपनिषद वगैरे हा जो भाग आहे हा वेदांत म्हणून मानला जातो.
तर वेदांत वेद्य, आता हा परब्रह्म जे आहे ना, हे समजून घेण्यासाठी वेदांत आपण रोजी ज्ञानेश्वरी शिकतो, तुकारामांच्या अभंगातूनही जे शिकतो, आजच सगळं महाराजांनी सांगितलं होतं की वेदांत जर शिकायचं असेल तर वेदांत शिकलेले जे पंडित असतात ते गंभीर असतात. पण ज्ञानदेवांनी काय केलं, सगळी सोपी सोपी दृष्टांत दिले, त्या लाटांचा दिला, तरंगांचा दिला, सगळी तर त्या सोप्या करून सांगणारं जे वेदांत आहे ते आपण ज्ञानदेवांकडनं शिकतो. पण वेदांतातून वेद्य म्हणजे जो जाणता येतो तो हा पुराण पुरुष आहे. वेदांत वेद्यो यज्ञेश हा, आणि यज्ञाचा पण तो स्वामी आहे, यज्ञेश हा. म्हणून भगवद्गीतेत म्हणलंय बघा, यज्ञानाम जप यज्ञोस्मी. यज्ञाला पण फार श्रेष्ठ महत्त्व असं होतं आणि स्मृती काळामध्ये ते जास्त होतं. त्यामुळं वेदांत वेद्य म्हणजे हा वेदांतातून समजून येणारा असा आहे. यज्ञेश हा म्हणजे यज्ञांचा स्वामी आहे. आणि पुराण पुरुषोत्तम हा, त्याला पुराण पुरुषोत्तम म्हणलेले. पुराणाचा अर्थ आहे सनातन. हा फक्त आत्ताच आहे का? हो नाही, तो सनातन पुराण पुरुष आहे. त्याचा जन्मतिथी, तारीख, दिनांक काही सांगता येत नाही. आपल्या सगळ्यांना तारखा ठरलेल्या आहेत. आणि आता रामाची सुद्धा रामनवमी म्हणजे जेव्हा तो सगुण रूपात येतो तेव्हा तो नवमीला जन्माला येतो. पण तो जो मूळ पुराण पुरुष आहे तेव्हा त्याचा काही जन्म हे आपल्याला सांगता येत नाही. बघा आता पुराण पुरुषोत्तम हा. आता पुढचं विशेषण सगळ्यांना सोपं आहे, जानकी वल्लभ हा. वल्लभ म्हणजे पती किंवा लाडका, जानकीचा पती आहे. श्रीमान, श्रीचा अर्थ लक्ष्मी, संपत्ती, सगळ्या प्रकारच्या संपत्तीनी किंवा लक्ष्मीनी वैभवानी संपन्न. आणि अप्रमेय पराक्रम हा. आता प्रमेयचा अर्थ काय आहे? आपण प्रमाण प्रमेय सगळं अनुभवामृतामध्ये शिकतोय की ज्ञान, पण ते कसं घ्यायचंय? इथं म्हणलेलं आहे अप्रमेय पराक्रम. त्याच्या पराक्रमाचं ज्ञान कुणाला होतच नाही, तुलनाच करता येणार नाही किंवा मोजमापच, तुलनापेक्षा मोजमाप करता येत नाही. म्हणून तो अप्रमेय पराक्रम हा, त्याच्या पराक्रमाची मोजदाद करता येत नाही, इतका अमोघ असा पराक्रम आहे, अमेय असा पराक्रम आहे. म्हणून त्याला अप्रमेय पराक्रम हा असं म्हटलेलं आहे. वेदांत वेद्य यज्ञेश पुराण पुरुषोत्तम हा, जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रम हा. आता 24वा सोपा आहे. हे समजले सगळ्यांना अर्थ? अप्रमेय पराक्रम हा. हा, आता पुढचे सोपा आहे श्लोक. इत्येतानि जपे नित्यम मद्भक्त श्रद्धयान्वितः. आता इत्येतानि म्हणजे इति एतानि, जपेन नित्यम म्हणजे जपेत नित्यम. या सगळ्यांचा जो जप करील किंवा पठण करील, कधी? नित्यम, रोज म्हणायची रामरक्षा, क्षणाक्षणाला म्हणायची. मद्भक्त हा, माझा भक्त असेल तोच म्हणेल, नाही का? सकाळी महाराजांनी सांगितलं की जो दुर्गुणी असेल, दुष्ट असेल, त्याच्या समोर जरी देव येऊन उभा राहिला तरी तो त्याची काही त्याच्याकडे बघणार नाही. पण जो माझा भक्त आहे, हे सांगतायत भगवंत, की जो माझा भक्त आहे आणि श्रद्धेयान्विता, श्रद्धेनं युक्त आहे, त्याला काय होईल? ही जर रामरक्षा साधी म्हणली तर किती सोपं आहे बघा. पूर्वीच्या काळी या राजांनी किती अश्वमेध केले, 100 केले. आता पुढच्या ओळीत म्हणले अश्वमेधाधिकम पुण्यम, अश्वमेधापेक्षा सुद्धा अधिक पुण्य. संप्राप्नोती न संशय सहा प्राप्नोती, संप्राप्नोती म्हणजे चांगल्या प्रकारे प्राप्त करतो, याच्यामध्ये संशयच नाही. म्हणजे ज्याला कोणाला अश्वमेधाचं पुण्य हवं असेल त्यानं फक्त रामरक्षा म्हणायची आहे, आणि रामरक्षा म्हटली की त्याला ते पुण्य प्राप्त होईल. इतकं सोपं सांगितलेलं आहे. अश्वमेधाधिकम पुण्यम संप्राप्नोती न संशय. त्याला हे अश्वमेधापेक्षा सुद्धा अधिक पुण्य मिळेल जो माझा मद्भक्त असेल. हे सगळं शंकरांनी सांगितले ना त्यांना. ते शिवशंकरांनी बुधकौशिक ऋषींना सांगितलं, आणि स्वतः शिवशंकरांनी काल सांगितलं तसं राम हा कंठात धारण केलेला होता.
त्यामुळे त्याला श्रीशंकर असं नेहमी म्हटलं जातं. आणि माझ्या भक्तांनी या नामाचा जर जप केला तर त्याला अश्वमेधापेक्षा जास्त पुण्य मिळेल. अश्वमेधाधिकम पुण्य. आता तो अश्वमेध कसा असायचा माहिती आहे सगळ्यांना? ऐकलं असेल वर्णन, किंवा मग त्याचंही थोडंसं सांगावं लागेल तुम्हाला. अश्वमेध म्हणजे त्या यज्ञामध्ये अश्व सोडतात, राज्यातून सोडायचा. आणायचा म्हणजे जर समजा मी सोडला आणि तुमच्या राज्यात आला आणि तुम्ही अडवला, आणि तुम्ही जर अडवला आणि तुम्ही जिंकलात तर माझा अश्वमेध अयशस्वी झाला. पण या सगळ्या राजांचे अश्वमेध यशस्वी कसे व्हायचे की सगळ्या राज्यातून फिरून तो यशस्वी होऊन परत यायचा. कुणी त्याच्याबरोबर सैन्य पण असायचं बरं का, नुसता घोडा नाही जायचा. तर त्या सगळ्यांबरोबर युद्ध करायला लागायचं आणि मग त्यानं तो परत आला की तो संपन्न झाला. मग खरा यज्ञ करायचा. हा, मग त्यांनी कसं बरोबर माहिती आहे तुम्हाला. आणि मग तिथे अगदी पार लक्ष्मणाला सुद्धा त्यांनी बेहोश केलेला आहे. दोघांचा पराक्रम फार छान वर्णन केलेला आहे. आणि असे कोण आहेत असे अगदी रामाला सुद्धा प्रश्न पडतो. तर अगदी चंडी यागासारखे यागसुद्धा कार्यक्रम आता हल्लीच्या काळात होत असतात. त्याही काळात वेदाध्ययन केल्यानंतर हे सगळे याग वगैरे करायचे. आणि अश्वमेध आत्तासुद्धा 3 दिवस करतात म्हणतात. की राजांकडून मिळालेल्या खंडणीतून त्यांना दान दिलं जायचं. आता समजा मी तुम्हाला हरवलं तर मग आता तुम्ही काय करणार, त्याच्या बदल्यात मला दान देणार काहीतरी. आणि मग ते जे दान मिळेल ते पुन्हा सगळ्यांना यज्ञामध्ये प्रत्यक्ष वाटलं जायचं. असं खूप हे असायचं त्याच्यात. तर त्या अश्वमेधापेक्षा सुद्धा त्याला निःसंशयपणे पुण्य मिळतं. म्हणजे 10,000 अश्वमेध केल्याचं पुण्य बरं का. आता इथं तर सांगतायत की साम्राज्य प्राप्ती किंवा साम्राज्य वृद्धी, स्वर्गप्राप्ती, मोक्षप्राप्ती किंवा सगळे विजयाची प्राप्ती किंवा आपल्या पातकांची नाश होण्यासाठी, ब्रह्महत्येसारखं पातक जरी आपल्यावर असलं आणि त्याचा नाश होण्यासाठी सुद्धा या रामरक्षेचा आपल्याला फायदा होतो की लाभ होतो. आणि ज्या कारणाने यज्ञ केला असेल तर त्यानंतर मात्र गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर हे अश्वमेध बंद पडले. आता कुठे अश्वमेध नाही केला जात. आणि असे 10,000 अश्वमेध केल्याचे पुण्य हे 22वे आणि 23वे हे जे 2 श्लोक आपण आत्ता म्हणले आज, तर त्या 2 श्लोकामुळं म्हणजे श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की रामरक्षेचं एवढं महत्त्व आहे. मग किती सोपं आहे बघा. बाकी काही यातायात करण्यापेक्षा कुठलाही यज्ञ म्हणलं की आणा सामग्री, आणा पुरोहितांना कितीली दक्षिणा द्यावी लागते. हल्लीच्या काळी लोकांना राग येतो की हे एवढ्याली काय दक्षिणा घेतात. पण आपण मात्र डॉक्टरांना, वकिलांना, इंजिनियर्सना लागेल एवढ्या देतो की नाही फीस, जजला आहे की नाही, वकिलांना. पण पुरोहितांना वर्गणी देणगी होण्याच्या त्यांच्या मोबदला द्यायला लोक काचकूच करतात. पण केवढं कार्य ते करत असतात. सगळं तुमचं पाप, तुमचं दुष्कृत्य सगळं दूर करण्यासाठी चांगले यज्ञ. अर्थात त्या तोडीचे पुरोहित असले पाहिजेत. जसे वशिष्ठ होते, विश्वामित्र होते, त्या काळचे सगळे अत्री, भारद्वाज सगळे मोठे मोठे म्हणजे त्यांना ते परब्रह्म तत्व प्राप्त झालेलं होतं. आणि म्हणून ते जे म्हणतील ते ब्रह्मवाक्य होतं. म्हणजे ऋषीवाक्यम प्रमाणम, ते म्हणतील तसंच होणार. एवढी हे होती, ताकद होती त्याच्यामध्ये. आता जे पुढचा श्लोक 25वा घ्यायचा का, त्याच्यावरही खूप आहे बोलायला. रामन दुर्वादल श्यामम, ऐका. रामन दुर्वादल श्यामम पद्माक्षम पीतवाससम स्तुवंती नामभिर्दिव्यैर न ते संसारिणो नरहा. आता अश्वमेधासारखं पुण्य मिळेल. पण हा राम कसा आहे मी सांगितलं ना. रामाची गुणवैशिष्ट्य प्रत्येक कांडामध्ये, बऱ्याचशा सर्गांमध्ये पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या गुणांचं वर्णन आलेलं आहे. इथे एवढ्याशा रामरक्षेमध्ये सुद्धा तुम्ही जर काढली त्याची विशेषणं सगळी शोधून आज करा काम घरी गेल्यानंतर. म्हणजे घरातच आहात पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, शनिवार रविवार,
सगळी विशेषणं लिहून काढा. म्हणजे ती सुद्धा रामायणात आलेल्या रामाच्या सगळ्या विशेषणांसारखीच आहेत. आता राम कसा आहे, आता हे द्वितीयची सगळी विशेषण आहेत. रामम म्हणजे रामाला, तो कसा आहे, दुर्वादल श्यामम, दुर्वेच्या दळाप्रमाणे श्यामल वर्णाचा. पद्माक्षम, मगाशी तर त्या मराठी गीतातलं आपल्याला कळलेलं आहे, नीलकमल वगैरे सगळी कमळं सुद्धा त्याच्या पुढे फिकी पडत होती. इथे पद्माक्षम, कमळाप्रमाणे नेत्र असलेला. आणि पीतवाससम म्हणजे पिवळं वस्त्र अर्थात पितांबर परिधान केलेलं. अशा रामाला, द्वितीया म्हणलं की त्याला, स लाते स लानते, अशा रामास किंवा रामाला स्तुवंती म्हणजे स्तवतात, त्याची स्तुती करतात. नामभिही दिव्यैही, दिव्य अशा नामांनी. आपण पुढं एक श्लोक म्हणणार आहे की सहस्रनामापेक्षा सुद्धा रामाचं एक स्तोत्र हे किंवा रामाचं नाव हे तत्तुल्यम, ते पुढं आपण पाहू. नामभिही दिव्यैही न म्हणजे इतर दिव्य नावं सहस्रनामं घेण्यापेक्षा सुद्धा इथे न म्हणजे नाही. संसारिणो नरहा, जे संसारात रमलेले जे लोक आहेत त्यांना बाकी काही घेण्यापेक्षा हे सगळ्यात दुर्वादल श्याम असणारा, पद्माक्ष असणारा किंवा पिवळे वस्त्र परिधान करणारा असा जो राम आहे. आपल्याकडे पिवळ्या रंगाला फार महत्त्व आहे बघा. योगशास्त्रामध्ये हा पिवळा रंग मानलेला आहे. म्हणजे कुंडलिनी उत्थापन वगैरे करण्यासाठी, षटचक्र जागृती करण्यासाठी जर पिवळं वस्त्र परिधान केलं तर ते योगमार्गात लवकर प्रगती करतं. म्हणजे आपल्याकडे वस्त्रालंकाराला सुद्धा महत्त्व आहे. आणि म्हणून मूलाधार चक्र जे जागृत होतं किंवा कुंडलिनी उत्थापन केली जाते त्याच्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या या दिव्य नामाचं स्तवन करायचं, जपजाप्य उपासना करायची. तर न ते संसारिणो नरहा, संसारात राहून सुद्धा ते संसारात लिप्त होत नाही. आता समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग साधावे परमार्थाती तुका. पण इथे संसार करत असतानाच त्याला परमगती मिळतीये किंवा संसार बंधनात तो अडकत नाही. बरोबर बघा, आज सकाळी त्या एका ताईंनी छान उदाहरण दिलं. गोंदवलेकर महाराजांकडे एक असाच येतो, दारुड्या मनुष्य येतो आणि तो म्हणतो, माझं हे व्यसन सोडूनच दाखवा तुम्ही, मी सोडणारच नाही, तुम्ही सांगाल ते करेन. ते म्हणतात ठीक आहे, मी सांगतो ते कर, फक्त रामाचं नाव घे, नाव घे आणि प्रत्येक गोष्ट करशील ती सांग रामा की मी हे तुला अर्पण करतोय. आता जसं आपण म्हणतो की नाही, प्रत्येक कर्म देवाला अर्पण करायचं, भगवंताला अर्पण करायचं, तसं त्यांनी त्याला सांगितलं आणि तो ते करायला लागला. पण त्यांनी सांगितलं, मी एकही दिवस दारूला खंड पाडणार नाही. म्हणे ठीक आहे, पण 8 दिवसांनी माझ्याकडे ये आणि मला सांग काय झालं ते. तो 8 दिवस ती दारू घ्यायचा, काय पेल्यात घेत असेल काय असेल, रामाला म्हणायला लागला असेल की हे मी तुला अर्पण करतो. काय एखाद्या दिवशी त्यानं दाखवलं असेल, पण त्याची त्यालाच लाज वाटली की रामाला कसं काय मी दारू देऊ. म्हणजे त्याला शरम यायला लागली त्या गोष्टीची. आणि मग करत त्यानं त्याची ती दारू सुटलीच. बाकी कर्म अर्पण करणं ठीक आहे, हो, आपण चांगला मगाशी सांगितलं तसं छान नैवेद्य चांगल्या पक्वान्नाचा किंवा अगदी भाजी भाकरीचा सुद्धा देवाला आवडतो. पण दारूचं नैवेद्य देवाला आवडेल का हो? तर त्याचेच 8व्या दिवशी तो परत आला आणि महाराज म्हणले की काय झालं रे बाबा, तुला बरं वाटतंय का आता, कसं वाटतंय. तो म्हणला, माझी दारू सुटली. म्हणे कशी काय सुटली. म्हणे रामाला कशी काय दारू अर्पण करायची, मलाच लाज वाटली, मी सोडून टाकली. पण पहिल्या दिवशी काय म्हणला होता, मी मुळीच दारू सोडणार नाही, मला फक्त उपाय सांगा, तेवढा मी करीन. इतकी ताकद आहे रामाच्या फक्त ह्याच्यामध्ये. आणि हे योगशास्त्र तर रामाला योग वासिष्ठ नावाचा 8 का किती खंड आहेत माझ्याकडे. एक एक ग्रंथ वाचायचे म्हणलं ना तर आपल्याला आयुष्य पुरणार नाही. तर ह्या योगामध्ये सुद्धा तुमची प्रगती होते. आता तुकाराम महाराजांच्या जीवनात पण एक घडलेला प्रसंग आहे बरं का. आता त्यांची पत्नी तर आवली कशी होती तुम्हाला माहिती आहे. तर ती एक दिवशी महाराजांना म्हणते की तुम्ही लोकांना खोटं बोलून का फसवता.
महाराज म्हणे मी कुठं खोटं बोलतोय, मी काहीच खोटं बोललं नाही. तुम्ही सांगताय संसार खोटा आहे, असं तुम्ही कीर्तनातनं सगळ्या लोकांना सांगता. आणि तुम्ही ते चांगलेच संसारी आहेत की, तुम्ही संसार करताय, तुम्हाला बायको आहे, पोरं आहे. ते म्हणले योग्य वेळ आली की तुला ते पटेल. आणि मग पुढे काही दिवसांनी ते महाराज एकदा पत्नीला म्हणाले की इंद्रायणीच्या काठावर एक साधू आहे आणि तो उपाशी आहे, पण त्याला काहीतरी खायला नेऊन दे. मला वाटतं ही सांगितली होती महाराजांनी गोष्ट. आणि पण 2-3 माणसांचं अन्न घेऊन जा, त्याला एका माणसाचं पुरणार नाही, तो भुकेलेला आहे. तर ती सगळं अन्न घेऊन निघाली, तिथपर्यंत गेली. आता ती इंद्रायणी इतकी दुथडी भरून वाहत होती की पलीकडं कसं जायचं तिला प्रश्न पडला. त्या गोपींसारखाच तिला प्रश्न पडला. बरं, पलीकडं जायला काही तेव्हा नावाही नव्हत्या. ती परत घरी आली आणि म्हणली, आता महाराज म्हणे अहो मी कशी पलीकडं जाणार, नदी एवढी दुथडी वाहते. तर ते म्हणे इंद्रायणीची ओटी भर आणि तिला सांग की माझा नवरा जर ब्रह्मचारी असेल तर मला वाढ दे. ती म्हणली मी खोटं बोलू होय, माझा नवरा ब्रह्मचारी आहे म्हणून? मी नाही खोटं बोलणार. मी पत्नी त्याला सांगू होय, म्हणजे त्या देवीला सांगू, नदीला? तर म्हणे अगं तू बघ तरी खरं. म्हणे मी नाही खोटं बोलणार. म्हणे बरं, मग तू असं कर, त्या साधूसाठी जेवण घेऊन इंद्रायणी काठी जा आणि एकदा फक्त म्हण तर खरं की ओटी भरून म्हण की माझे पती म्हणतायत, माझे पती म्हणतायत, मी नाही म्हणत, माझे पती म्हणतायत त्याप्रमाणे जर ते ब्रह्मचारी असतील तर मला वाढ दे. तर तिला काही त्यांच्यावर विश्वास नव्हता. आणि ती गेली, बोलली अशी की माझे पती म्हणतायत की जर ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर ते ब्रह्मचारी असतील तर मला पलीकडे वाढते. असंच दुर्वासांच्या बाबतीतही झाले आणि श्रीकृष्णाच्या बाबतीतही झाले. हाच प्रसंग तुम्हाला माहिती असेल. आणि तिला त्यांना पलीकडे वाट मिळाली. आता तुकाराम सारखे हे महात्मे संसारात असून सुद्धा लोकांच्या दृष्टीनं संसार करत असले तरी न ते संसारिणो नरहा, तर ते संसारी नर नाहीत, संसारामध्ये रमलेले नाहीत, अशी आपली अवस्था होईल. आणि परमेश्वराशी अखंड एकरूप राहता येईल. संसारात राहून सुद्धा परमेश्वराशी आपण एकरूप राहणं हे या रामरक्षेमुळे शक्य आहे. एवढंच आपण आज घेऊया 25पर्यंत. कारण मी म्हटलं होतं तसं थोडंसं थांबूया, आपल्याला प्रार्थना म्हणूया. आणि कारण आता पुढचे रामाचीच वर्णन आहेत. रामम लक्ष्मण पूर्वजम. आम्हाला 8वीला इथून होता बरं का पाठ, रामम लक्ष्मण पूर्वजम, आणि संस्कृतच्या पुस्तकामध्ये. आणि त्यावेळेपर्यंत काही एवढी माझी रामरक्षा पाठ किंवा एवढं तेव्हा तर काय एवढं कळत असणार आहे त्याचे अर्थ. आणि आमच्या सरांना संस्कृत काहीच माहिती नव्हतं, ते होते भूगोलाचे सर. आणि ते म्हणले घरी जा, एवढं सगळं पाठ कर आणि घरच्यांना विचारून मला सगळा अर्थ सांग म्हणे. खूप छान होते बाई सर. चला ठीक आहे, इथपर्यंत समजलं व्यवस्थित? म्हणूया आता मग प्रार्थना म्हणूया, म्हणजे रामाचीच आरती म्हणूया. आरती अरे मला आज गोपाळकृष्णच आठवायला लागला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे ठाण हाती धनुष्य बाण, हाती धनुष्य बाण. मारुती पुढे उभे हात जोडून, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. भरत शत्रुघ्न भाई चौऱ्या ढाळीती, भाई चौऱ्या ढाळीती. सिंहासनी आरूढले जानकीपती,
श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची, रामा मागणे हेची. अखंडित सेवा घडो रामचरणाची. श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आता उद्यापासून रामचंद्राची स्तुती आहे, छान वर्णन केलेलं आहे, ते बघूयात. ही सगळी सेवा श्री रामचंद्राला, श्री ज्ञानेश्वरांना अर्पण करूया. त्यांना पुन्हा एकदा वंदन करूया आणि आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून ही सेवा आपल्यालाही अर्पण करून विराम देते.